एक महत्त्वाची बातमी आहे। बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचं निलंबन करण्यात आलंय। कोरोना काळात अशोक थोरात यांनी घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी केला होता। या संदर्भात अधिवेशनात त्यांनी लक्षवेधी मांडले। या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात विभागीय चौकशीचे आदेश दिले होते। 3 महिन्यात ती पूर्ण केली जाईल असं घोषणा केली। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया। सुरेश, काय अधिक माहिती? डॉक्टर अशोक थोरात यांनी कोविडच्या कालावधीमध्ये केलेल्या औषध खरेदी प्रकरणामध्ये चौकशी गठीत करण्यात आली आणि त्या चौकशीमध्ये दोषी आढळले अशा पद्धतीची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधिमंडळामध्ये दिली आणि त्याच वेळी या संदर्भातला जो लक्षवेधीचा प्रश्न आहे तो केजच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी उपस्थित केला होता आणि त्यांच्यावरती घोटाळ्याचे आरोप असताना देखील कारवाई न करता बदली केली आणि नाशिकवरून परत बीडला आणली असा देखील प्रश्न उपस्थित केला होता। त्यावरती उत्तर देत असताना जे प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री आहेत त्यांनी अशोक थोरात जे बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत त्यांच्या निलंबनाची घोषणा केलेली आहे। विशेष म्हणजे त्यांची 3 महिन्यामध्ये डिपार्टमेंटल चौकशी विभागीय चौकशी देखील होईल आणि त्याचा अहवाल देखील स्पष्ट देण्याच्या संदर्भातल्या सूचना देखील दिल्यात। त्यामुळे मोठं हे म्हटलं जात आहे। का या अगोदर जर आपण बघितलं अशोक थोरात यांच्या संदर्भामध्ये अंजली दमानिया यांनी देखील आरोप केलेले होते आणि त्यानंतर आता अशा पद्धतीने कारवाई झाल्यामुळे नेमकं या संदर्भातली मोठी चर्चा होते। त्याचबरोबर ज्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा आहेत यांनी या अगोदरच्या त्यांच्या कामकाजावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। आता त्यांचे निलंबन कालावधीमध्ये त्यांना कुठलं हे दिलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नक्की सुरेश, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।